Good morning to all of you. Myself Rakhi Vilas Bhagwat from Physics Department, JD Patil Sangukar Mahavidyalaya, Daryapur. Now, from today, we will start our new semester and new chapter. So, I will start fifth unit. That is the unit is the crystallography. So, firstly, we will discuss about the introduction. Okay, so first point is the crystallography is branch of the science in which geometry, internal structure, and physical property of crystalline material are studied by using the different techniques. ओके, क्रिस्टलोग्राफी मध्ये काय करणार आपण? क्रिस्टलाइन मटेरियलचे स्टडी करणार आहे, त्याची फिजिकल प्रॉपर्टी, त्याचे इंटरनल स्ट्रक्चर जे काही असेल ते आपण कुठे डिस्कस करणार आहे? क्रिस्टलोग्राफी मध्ये. तो क्रिस्टलाइन मटेरियल काय आहे हे आपण नेक्स्ट नंतर पुढच्या पार्ट मध्ये बघू. फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट द मॅटर. जनरली वी नो दॅट व्हॉट इज द मॅटर. मॅटर कंसिस्ट ऑफ वन और मोर एलिमेंट और देअर केमिकल कंपाउंड. ओके, मॅटर काय आहे? जनरली तुम्हाला माहित आहे मॅटर मध्ये वन और मोर एलिमेंट असतात. दॅट इज मॅटर कंसिस्ट ऑफ द नंबर ऑफ द आयटम. ओके, जनरली इन युनिवर्स matter is divided into three parts: solid, liquid, gases. By basic concept, do you know what is the solid, what is the liquid, what is the gases? So now firstly we will discuss about the what is the solid. Solid is the relatively rigid, having definite volume and definite shape. Okay, solid असा rigid body आहे, त्याला definite volume आहे आणि definite shape आहे. Okay, solid is the solid are incompressible. सॉलिड काय आहे? इनकम्प्रेसिबल आहे. सॉलिड हा कंप्रेस होत नाही. एक्झाम्पल जर तुम्ही डस्टर घेतलं, त्या डस्टरला कंप्रेस करायला गेले कंप्रेस होते का? नाही, कारण की त्याला डिफायनेट व्हॉल्यूम आणि डिफायनेट शेप आहे. ओके, इन सॉलिड आयटम अँड मॉलिक्यूल आर क्लोजली बाउंडेड. ओके, दॅट दे व्हायब्रेट इन दी प्लेस. सॉलिड मध्ये आयटम आणि मॉलिक्यूल कसे असतात? क्लोजली बाउंड असतात. त्याच्यामुळं जेव्हा ते व्हायब्रेट होतात तेव्हा ते कुठे होतात? त्याच्या प्लेसवर होतात, त्याच्या मीन पोझिशनवर होतात. दे डू नॉट मूव्ह. ओके, सॉलिड मध्ये आयटम आणि मॉलिक्यूल क्लोजली बाउंड असल्यामुळं ते त्याच्या मीन पोझिशनवर व्हायब्रेट होतात आणि ते मूव्ह होत नाही. सेकंड, सॉलिड हेविंग स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स. सॉलिड मध्ये दोन पार्टिकल मधला जो फोर्स असतो तो कसा असतो? स्ट्रॉंग असतो. का बरं? कारण की ते क्लोजली बाउंड असतात आणि स्ट्रॉंग फोर्स असल्यामुळं दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स कसं राहते? शॉर्ट डिस्टन्स राहते. सॉलिड मध्ये दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स ते कसं राहते? शॉर्ट राहते. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड. नेक्स्टली we discuss about the liquid. Liquid having the definite volume but able to change shape by the flowing. लिक्विड ला व्हॉल्यूम हा डिफायनेट राहते, पण त्याचा जो शेप आहे तो चेंज होते. ओके, लिक्विड हेविंग डिफायनेट व्हॉल्यूम बट दी एबल टू चेंज शेप बाय दी फ्लो. लिक्विडला डिफायनेट व्हॉल्यूम राहते, पण त्याचा जो शेप कसा होतो? ते चेंज होतो. ओके, ठीक आहे. इन लिक्विड आयटम अँड मॉलिक्यूल आर लूजली बाउंड. ओके, लिक्विड मध्ये आयटम आणि मॉलिक्यूल हा कसा राहतो? लूजली राहतो. देअरफॉर दे मूव्ह अराउंड बट स्टे क्लोज टुगेदर. लिक्विड मध्ये आयटम आणि मॉलिक्यूल लूजली बाउंड असल्यामुळं ते मूव्ह होऊ शकतात, पण जास्त दूर नाही. दे क्लोज टुगेदर. This is the property of the liquid. Next is the gas. Okay, so what is the gas property? Gas having no definite volume and no shape. Gas ला definite volume पण नाही राहत आणि shape पण नाही राहत. In gas, atom and molecule move freely and spread apart from the other. Okay, ह्याच्यात नाही का, याला गॅसला डिफायनेट व्हॉल्यूम राहत नाही, डिफायनेट सेम राहत नाही आणि गॅस मध्ये आयटम आणि मॉलिक्यूल काय
मूव्ह फ्रीली होतात आणि ते काय होतात एकमेकापेक्षा जास्त दूर जाऊ शकतात. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द सॉलिड, लिक्विड and the gases. Next, we discuss about the solid. Solid is divided into two parts, crystalline solid and amorphous solid. So firstly, we discuss about the crystalline solid. What is the crystalline solid? In crystalline solid, internal atomic arrangement is regular and periodic in three dimensions. Okay? Crystalline solid मध्ये काय असते? जी ऍटमची अरेंजमेंट असते ती रेग्युलर असते. ऍटमची अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर असते आणि पिरियॉडिक असते. बघा, हे 3 आयटम आहे, हे रेग्युलर पॅटर्न मध्ये एक्स ऍक्सिस वर आहे. हे 4 आयटम आहे, हे रेग्युलर आहे पॅटर्न मध्ये वाय ऍक्सिस वर. सिमिलरली ही रेग्युलर अरेंजमेंट आहे, ही रेग्युलर अरेंजमेंट. ओके, नेक्स्ट इज दी इट इज द रेग्युलर शेप. हे आयटम कसं असते? रेग्युलर शेप मध्ये असते. ओके, नेक्स्ट इन क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग द लॉंग रेंज ऑर्डर. का बरं? क्रिस्टलाइन सॉलिड हा लॉंग रेंज ऑर्डर आहे. का बरं? कारण की ह्याची अरेंजमेंट कशी आहे? रेग्युलरच आहे. त्याच्यामुळे हा कसा आहे? लॉंग रेंज ऑर्डर आहे. नेक्स्ट इज दी इट इज हॅव्हिंग दी sharp melting point. It is having the sharp melting point because the arrangement shape is the fixed. Okay, crystalline solid ला sharp melting point आहे कारण की याची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे? फिक्स आहे. ओके, आपण ज्या आयटमची जी अरेंजमेंट ही फिक्स असल्यामुळं त्याच्यात मेल्टिंग पॉइंट कसा आहे? शार्प आहे. ओके, crystalline solid having the sharp melting point because the arrangement shape is the fixed. Okay, next is the crystalline solid are the anisotropy. Crystalline solid are the anisotropy because the physical property of solid like refractive index show different value in the different direction. Crystalline solid एनिसोट्रॉपिक का आहे? क्रिस्टलाइन सॉलिड एनिसोट्रॉपिक का आहे? कारण की याची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही काय करते? डिफरंट व्हॅल्यू डिफरंट डायरेक्शनला दाखवते. ओके, याची समजलं का? दॅट इज फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सो डिफरंट व्हॅल्यू इन डिफरंट डायरेक्शन. हे वी शो दॅट क्रिस्टलाइन सॉलिड आर दी एनिसोट्रॉपिक. याची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची प्रॉपर्टी आहे ती डिफरंट व्हॅल्यू डिफरंट डायरेक्शनला दाखवते. कसं काय? जर तुम्ही सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या डायरेक्शनला मोजायला गेली की डिफरंट राहते, या डायरेक्शनला मोजायला गेली डिफरंट राहते. जर तुम्ही डायगोनली डायरेक्शनला मेजर करायला गेली की कशी राहते? डिफरंट राहते. कारण की पहा, या डायरेक्शनला 3 मॉलिक्युल्स आहे, या डायरेक्शनला 4 आयटम्स आहे, या डायरेक्शनला डिफरंट आयटम्स आहेत. म्हणून काय म्हणतो की क्रिस्टलाइन सॉलिड कशी दाखवते? एनिसोट्रॉपिक दाखवते. एनिसोट्रॉपिक दाखवते म्हणजे काय होते की फिजिकल प्रॉपर्टी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शो द डिफरंट व्हॅल्यू फॉर द डिफरंट डायरेक्शन. ओके, इथे डिफरंट व्हॅल्यू मेजर करेल, इथे डिफरंट व्हॅल्यू दाखवेल, इथे डिफरंट व्हॅल्यू दाखवेल. ओके, मेड क्रिस्टलाइन सॉलिड मेड फ्रॉम दी मेटॅलिक अँड दी non-metallic crystal. And last property is the electrical, thermal and mechanical and optical property of solid depends on their structure property. Crystalline solid ची electrical, thermal and mechanical and optical property कशावर डिपेंड आहे? त्याच्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. मेन पॉइंट काय आहे? याची जी आहे क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट कशी राहते? रेग्युलर राहते. एक्झाम्पल, जर तुम्ही क्लासरूम कन्सिडर केला, जर मी म्हटलं पहिल्या रो मध्ये सगळे गर्ल्स बसेल, दुसऱ्या रो मध्ये सगळे बॉईज बसेल आणि तिसऱ्या रो मध्ये सगळे काय बसेल? गर्ल्स बसेल. ही तुमची काय झाली? रेग्युलर अरेंजमेंट. पहिल्या रो मध्ये बॉईज आहे का? नाही. पहिल्या रो मध्ये मी काय म्हणलेलं आहे? सगळे गर्ल्स राहील, दुसऱ्या रो मध्ये बॉईज राहील, तिसऱ्या रो मध्ये परत गर्ल्स राहील. ही तुमची काय झाली? एक प्रकारची लाईन ऍडजस्ट केलेली आहे. एक मुलींची रांग, एक मुलांची रांग, एक मुलींची रांग. ही काय झाली? तुमची रेग्युलर अरेंजमेंट. तसंच क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय असते?
इंटर ॲटॉमिक अरेंजमेंट इज द रेग्युलर अँड पिरियॉडिक. मग त्याच्यामुळे आपण इथे ॲनिसो प्रॉपर्टी म्हटलं आहे, ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हटलाय. त्याच्यात काय म्हटलंय, डिफरंट डायरेक्शनला डिफरंट व्हॅल्यू भेटते. जर तुम्ही ही डायरेक्शन घेतली तर तुमच्या लक्षात येईल की इथे बॉईज येत आहे, इथे गर्ल्स येत आहे, इथे बॉईज येत आहे. म्हणजे काय होत आहे, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे जी व्हॅल्यू पण काय होते, चेंज होते. Hence we say that the crystalline solid are the anisotropic. Next is the amorphous solid. So what is the amorphous solid? In amorphous solid, atoms are arranged in the random manner. Okay, that is the याची जी अरेंजमेंट आहे ती कशी राहते, इरेग्युलर राहते. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये आयटमची जी अरेंजमेंट आहे ती कशी होती, रेग्युलर होती. आणि ह्याच्यामध्ये जी आयटमची अरेंजमेंट आहे ती इरेग्युलर आहे. दॅट इज आयटम आर अरेंज इन दी रॅन्डम मॅनर. ओके, रॅन्डम मॅनर मध्ये आहे. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये रेग्युलर आहे आणि अमॉर्फस सॉलिड मध्ये आयटमची अरेंजमेंट कशी आहे, इरेग्युलर आहे. That is, they do not possess any regular shape. They do not possess any regular shape because it is irregular. Okay, amorphous solid having short range order. Short range order का बरं आहे, कारण की हा कसा आहे, रॅन्डम मॅनर आहे. रॅन्डम मॅनर असल्यामुळे जे आयटम्स आहेत ते कसे असतात, खूप जवळ जवळ असतात. आयटम कसे असतात, खूप जवळ जवळ इकडे तिकडे असतात, पण कसे असतात, जवळ जवळ असतात. हे amorphous solid having the short range order. The melting point is not the sharp. Melting point ही शार्प राहत नाही, कारण की काय आहे, आयटमची पॉइंटच फिक्स नाही आहे. बिकॉज दे डू नॉट हॅव दी पॉइंट फिक्स. ओके, याचा जो होता, याचा मेल्टिंग पॉइंट कसा होता, शार्प होता. याचा मेल्टिंग पॉइंट कसा होता, शार्प होता. कारण की क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट शेप कशी होती, फिक्स होती. पण अमॉर्फस सॉलिडची अरेंजमेंट शेप कशी आहे, फिक्स नाही आहे. त्याच्यामुळे तो फिक्स नसल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा राहील, डिफरंट राहील. म्हणून वी से दॅट मेल्टिंग पॉइंट इज नॉट दी शार्प because the arrangement of the atom is not fixed. Next is the solid are the isotropic because the physical property of solid like refractive index show same value in the different direction. Amorphous solid मध्ये जेव्हा तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करता तेव्हा ते प्रत्येक डायरेक्शनला कशी राहील, सेम राहील. प्रत्येक डायरेक्शनला कशी राहील, सेम राहील. एक्झाम्पल, जर तुम्ही लंच, क्लासरूम आहे, लंच ब्रेक झाला, जे अरेंजमेंट मध्ये जे आयटम बसले होते ते कसे होतात, काही जण इकडे जातात, काही जण तिकडे जातात, काही जण इकडे जातात. अरेंजमेंट सगळेजण नाही तर एकत्र येऊन जातात, कुठेही बसतात पण लंच ब्रेकला एकत्र येऊन जातात. म्हणून ती कशी झाली, शॉर्ट रेंज ऑर्डर झाली. शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणजे जर आपण फिजिकल प्रॉपर्टी मेजर करायला गेली ती कशी भेटते, सेम भेटते. कोणती पण डायरेक्शन घ्या, सेमच भेटेल. हे वी से दॅट solid are the isotropic. Amorphous solid are the isotropic. This is the two type, crystalline solid and the amorphous solid. Okay, next we will discuss about the unit cell. So what is the unit cell? Unit cell is the smallest portion of crystal lattice that show the three-dimensional pattern of the entire crystal. Three-dimensional pattern of the entire crystal. That is, a crystal can be talk of same unit cell repeated over and over in 3 dimensions. Okay, unit cell are the building block of for the construction of the crystal structure. याच्यावरून लक्षात आलं असेल, युनिट सेल काय आहे. युनिट सेल असा सेल आहे, जसं आपण घर बांधताना जे ब्लॉक घेतो तो ब्लॉक काय करतो, आपण एकमेकावर चढवतो. ज्यावेळेस आपण ते ब्लॉक एकमेकावर चढवल्यानंतर आपला जो काही स्ट्रक्चर तयार होते, जे काही घर तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टल म्हणून. ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही ब्लॉक यूज केलेला आहे, जे ब्लॉक घर चढवण्यासाठी यूज केलेला आहे, त्या ब्लॉकला काय म्हणतो आपण, युनिट सेल. दॅट इज, युनिट सेल आर बिल्डिंग ब्लॉक फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर.
जे तुम्ही विटा घर बांधताना जे तुम्ही विटा यूज करता, त्या विटा जेव्हा आपण एकमेकावर चढवतो किंवा त्या विटाला आपण एकमेकांसोबत अरेंजमेंट करतो, त्यावेळेस तुमचा कम्प्लीट स्ट्रक्चर एक घर तयार होते. त्या विटा म्हणजे तुमचं काय झालेलं आहे, युनिट सेल. दॅट इज युनिट सेल आर बिल्डिंग ब्लॉक फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण जे काही ब्लॉक वापरतो, त्या ब्लॉकला काय म्हटलेलं आहे, युनिट सेल. युनिट सेल कसा दिसते, हे असा दिसते. आलं का लक्षात सगळ्यांच्या? युनिट सेल म्हणजे तुमची विटा झाली. एखादा स्ट्रक्चर कंप्लीट करण्यासाठी आपण जे ब्लॉक बांधतो, त्या ब्लॉकला काय म्हणतो आपण, युनिट सेल. नेक्स्ट इज दी युनिट सेल इज डिवायडेड इंटू प्रिमिटिव्ह युनिट सेल अँड दी नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, युनिट सेल दोन टाइप मध्ये डिवाइड होते, प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये आणि नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये. So what is the primitive unit cell and what is the non-primitive unit cell? Firstly, we will discuss about the primitive unit cell. Primitive unit cell काय आहे? Primitive unit cell contains only one lattice point which is made up from the lattice point at the each of the corner. Primitive unit cell मध्ये काय असते? एकच lattice point असतो आणि तो lattice पॉइंट काय करतो की दुसऱ्या लॅटिस पॉइंट सोबत एक शेप बनवतो. ओके, आता ओके म्हणजे आता तुम्हाला माहित आहे लॅटिस पॉइंट काय आहे. लॅटिस पॉइंट इज दी पॉइंट इन ए क्रिस्टल विथ स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ दी आयटम. लॅटिस पॉइंट असा पॉइंट आहे तो क्रिस्टल मध्ये आयटमला अरेंज करतो. ओके, एका क्रिस्टलला दुसरा एका युनिट सेलला दुसऱ्या युनिट सेल सोबत जॉईन करतो किंवा एका थ्रेड लाईनला जॉईन करतो. हा काय झालेला आहे, लॅटिस पॉइंट मध्ये आहे. प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये काय असते, प्रिमिटिव्ह युनिट सेल कंटेन ओनली वन लॅटिस पॉइंट विच इज मेड अप फ्रॉम द लॅटिस पॉइंट ऍट द ईच ऑफ द कॉर्नर. असा एक लॅटिस पॉइंट तो दुसऱ्या लॅटिस पॉइंटला जॉईन केल्यानंतर एक प्रकारचा शेप बनते. दॅट इज कॉल्ड द प्रिमिटिव्ह युनिट सेल. नेक्स्ट इज द नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. Non-primitive unit cell contain additional lattice point either a face of unit cell or within the unit cell and so have more than one lattice point per unit cell. Okay, non-unit cell मध्ये एक्स्ट्रा लॅटिस पॉइंट असतो. आता तुम्ही बघितले इथे 4 लॅटिस पॉइंट आहे, 1 2 3 4 आणि याच्यामध्ये एक 5, याच्यामध्ये एक आहे. हा एक ऍडिशनल लॅटिस पॉइंट झाला. इथे तुम्ही बघितलेला आहे प्रत्येक लॅटिस पॉइंट काय केलेला आहे, एकमेकाला जॉईन केलेला आहे. असा एखादा पण लॅटिस पॉइंट नाही की तिथे एक्स्ट्रा लॅटिस पॉइंट आहे. ओके, एका रेग्युलर शेप मध्ये त्याला जॉईन केलेला आहे. पण इथे हा एक्स्ट्रा लॅटिस पॉइंट आहे. इथे काय आहे, एक्स्ट्रा लॅटिस पॉइंट आहे. दॅट इज कंटेन ऍडिशनल लॅटिस पॉइंट आयदर ए फेस ऑफ युनिट सेल और विथिन द युनिट सेल अँड सो हॅव मोर दॅन वन लॅटिस पॉइंट पर युनिट. एक तर तो फेसवर असू शकते किंवा त्या युनिट सेल मध्ये असू शकते. लक्षात आलं का? प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये एकच लॅटिस पॉइंट असतो की तो दुसऱ्या लॅटिस पॉइंटला जोडतो आणि नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये एक ऍडिशनल लॅटिस पॉइंट असतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन प्रिमिटिव्ह युनिट सेल अँड द नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल. जनरली तुम्हाला युनिट सेल म्हणजे समजलं असेल, इट इज द बिल्डिंग ब्लॉक फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. हा एक प्रकारचा ब्लॉक आहे. ठीक आहे, प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये एकच लॅटिस पॉइंट असते. लॅटिस पॉइंट म्हणजे काय, जसं तुम्ही घर बांधत असाल. ओके, ज्यावेळेस तुम्ही घर बांधतात त्यावेळेस पहिल्यांदा काय करता, ग्राफ काढता. ओके, ग्राफ काढायच्या आधी त्या ग्राफवर काय चूज करता, पॉइंट चूज करता आणि तो पॉइंट चूज केल्यानंतर मग आपण काय करतो, त्या ग्राफचा नकाशा आहे तो काय करतो, जॉईन करतो. तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला काय म्हणतात, लॅटिस पॉइंट. त्या पॉइंटला काय म्हणतात, लॅटिस पॉइंट. आणि त्या लॅटिस पॉइंट वर आपण एक प्रकारचं ब्लॉक उभं करतो. दॅट इज कॉल्ड दी युनिट सेल. लक्षात आलं? लॅटिस पॉइंट कशाला म्हणतात, लक्षात आलं? जसं तुम्ही घराचा नकाशा काढता त्यावेळेस घराचा नकाशा काढताना सगळ्यात पहिले आपण काय चूज करतो, पॉइंट चूज करतो आणि ते पॉइंट चूज केल्यानंतर ते पॉइंट काय करतो, जॉईनिंग करतो. त्या पॉइंटला काय म्हटलेलं आहे, लॅटिस पॉइंट. ओके, दिस इज दी our basic concept of the crystallography. Next topic we will discuss next lecture. Okay, bye.